नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सोनवणेज स्टोरीलँड या यूट्यूब चॅनलवर। एक जुन्या काळातील गोष्ट आहे। शेतकरी आपले काम करण्यासाठी शेतात गेलेला असतो। शेतात काम करताना त्याला एक चमकणारा दगड सापडतो। तो त्याला भरपूर आवडतो। तो दगड तो त्याच्या गाढवाच्या गळ्यामध्ये बांधतो आणि काम करून घरी चाललेला असतो। मग त्या गावातील एक शेठजी म्हणजेच लाडन त्याला शेठजी म्हणत असतात, पण त्यांचं किराणा मालाचं दुकान असतं। ते त्याला भेटतात वाटेत। ते म्हणतात, कुठं चालाय शेतकरी? शेतकरी म्हणतो, मी घरला चाललेलो आहे। मग शेठजी म्हणतो, एक गाढवाच्या गळ्यामध्ये काय बांधला आहे? चमकणारा दगड मला आवडला आहे, मला हा पाहिजे आहे। मग शेतकरी म्हणतो, हा देतो, पण मला तुम्ही ह्याच्यासाठी 1 किलो गूळ द्यायला पाहिजे। मग शेठजी म्हणतो, हा देतो। शेठजी 1 किलो गूळ देतात आणि तो चमकणारा दगड घेतात आणि आपल्या किराणा मालच्या दुकानामध्ये जी वजन तांगडी असते ते वर लावून ठेवतात, एकदम चमकणारा दगड। त्यामुळे या दुकानात येणारे जाणारे गिरायकांना तो दगड एकदम चांगला वाटतो आणि भारी दिसत असतो। पण मित्रांनो, हा चमकणारा दगड नसतो तर हा हिरा असतो, पण दोघांनाही त्याचं ज्ञान नसतं। त्या दिवशी त्या दुकानामध्ये एक सोनार येतो। तो सोनार हा चमकणारा दगड बघतो आणि त्याला माहीत असते की हा हिरा आहे आणि तो म्हणतो, हा कितीला देणार चमकणारा दगड? मला आवडलेला आहे। शेठजी म्हणतात, मी 100 रुपयाला देणार। पण हा कंजूस सोनार असतो, कंजूस असतो। तो म्हणतो, नाही, 100 रुपये का मी देणार नाही, मला 80 रुपयेला द्या। पण शेठजी म्हणतात, मी तर शेतकऱ्याकडनं 1 किलो गूळ दिले, म्हणजे 1 किलो गूळ 50 रुपये, आता 50 ते 100, मला डबल प्रॉफिट जर झालं पाहिजे, त्यामुळे मी 100 रुपयाला देणार। तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या, नाही तर जावा। पण कंजूस सोनार का ऐकत नाही, 80 रुपयालाच म्हणतोय आणि तो विचार करतो की आज नाही दिलं, उद्या दिला 80 रुपयाला, त्यामुळे आपण जाऊया। तो म्हणतो, हा ठेवा, मी उद्या येतो। मग तो कंजूस सोनार घरी जातो। त्याच गावात अनेक सोनार येतो। तो चाललेला असतो, पण त्याची गाडी त्याच गावामध्ये बंद पडते। मग गाडी बंद पडल्यावर ड्रायव्हर तो दुरुस्त करण्यासाठी गावामध्ये जातो आणि सोनार तो गाव फिरत असतो। त्याला भूक पण लागलेला असते, त्यामुळे तो किराणा मालाच्या दुकानात जातो काहीतरी खायला मिळेल म्हणून। पण तिथं तो चमकणारा दगड बघतो। चमकणारा दगड बघितल्यावर त्याला कळते की हा हिरा आहे आणि त्याला त्याचं ज्ञान असते। मग तो शेठजीला म्हणतो, हा किती रुपयाला देणार मला? शेठजी म्हणतात, मी 100 रुपयाला देणार। मग तो काही विचार न करता, काहीही पैसे कमी न करता 100 रुपये देतो आणि तो हिरा घेऊन जातो। फास्ट जातो, कारण परत शेठजी हिरा परत मागू नये, आणि तो जातो। दुसरा दिवस येतो आणि कंजूस सोनार येतो। कंजूस सोनार म्हणतो, हा चमकणारा दगड कुठे गेला? मग शेठजी म्हणतात, मी तर तो कालच विकला, अनेक सोनार आले होते, ते घेऊन गेले। मग कंजूस सोनारचा राग येतो, राग आवरत नाही। मग कंजूस सोनार रागामध्ये म्हणतात, शेठजी, तुम्हाला माहीत होते का हा चमकणारा दगड म्हणजे काय? हा चमकणारा दगड म्हणजे हिरा होता, लाखो करोडचा हिरा होता। शेठजी म्हणतात, मला काही माहीत नव्हते, याचं काही ज्ञानच नव्हतं। पण तुम्हाला तर ज्ञान होतं ना सोनार, मग तुम्ही का घेतला नाही? फक्त 20 रुपयासाठी तुम्ही लाखो रुपयाची गोष्ट वाया घालवला, घेतला नाही। कंजूस सोनारकडे फक्त आता पश्चाताप करण्याशिवाय काय पर्याय नव्हता, कारण शेठजी म्हणतात, तुम्ही माझ्यापेक्षा मूर्ख आहे, कारण तुम्हाला ज्ञान असून तुम्ही ती गोष्टी घेतल्या नाही। या गोष्टीतून असं तात्पर्य आहे की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा संधी भरपूर येतात, ज्या लाखो करोडच्या असतात, पण आपण संधीवर काम करण्यासाठी म्हणतो, आज नको, उद्या करूया, उद्या नको, सोमवारी करूया, सोमवार नको, 1 तारखेला करूया, नवीन वर्षापासून करूया। पण लाखो करोडची संधी निघून जाते आणि आपण कामच करत नाही। शुभश्र शीघ्रम, म्हणजे शुभ कार्य जेवढं शीघ्र करता येईल तेवढं करा, म्हणजे चांगलं होईल। हा मंत्र तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे संधी कोणतीही तुमच्या हातात वाया जाणार नाही, तिचा तुम्ही फायदा घेणार आणि आयुष्यात मोठं होणार। कशी वाटली आजची स्टोरी? आवडली ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपण भेटणार आहे पुढच्या स्टोरीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।